माझी जी स्पेशालिटी आहे ती हँडलूम साड्यांची आहे. हँडलूम किंवा हँड क्राफ्टेड साड्यांची आहे. कॉर्पोरेट गोईंगच्या महिला असतात तर त्यांनाही यूज करायला सोपं आहे. हँडलूम मार्क हे भारत सरकारद्वारे दिलं जातं. हे असे ब्लॅक आणि मस्टर्ड कलर मध्ये हे बुट्टे आहेत, कालका बुट्टा म्हणतात याला. हे मर्सराइज्ड कॉटन. मर्सराइज्ड म्हणजे सगळ्यात सुपिरियर क्वालिटीचं कॉटन. अशा पद्धतीचे ब्लॅक आणि त्याच्यावरती प्रिंट केलेले, तर मग हे तुम्ही इतर साड्यांवरती सुद्धा मिक्स अँड मॅच करू शकता. तर विव्हिंग टेक्निक असतं त्याला जामदानी असं म्हणतात. आता ही आहे कोटा सिल्क साडी. ओ, हे सगळं हँड पेंटिंग आहे. येस येस. लिनन कॉटनचा पण सध्या खूप ट्रेंड आहे. लिनन कॉटनचा एक खूप मोठा फायदा असा की एकतर ब्रिदेबल असतं, लाईट फॅब्रिक असतं, लाईट वेट असतं आणि ती नेसली छान जातं. ओनली कुर्तीज आणि वन पीस. जिच्या सिल्क ही पण एकदम सॉफ्ट लाईट वेट. याच्यावरती कॉपर आणि सिल्वर जरीचे बुट्टे आहेत. मेन म्हणजे बॉर्डरलेस साडी. बॉर्डरच नाहीये या साडीला. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवार ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आलेली आहे कुठे तर पुण्यात. हँडलूम साड्यांच्या स्टोरला भेट देणार आहोत. यांच्याकडे हँडलूम साड्यांचं भरपूर कलेक्शन आहे, पण यांच्याकडे साड्यांची जी स्टार्टिंग रेंज आहे ती आहे 800 रुपये. 800 रुपयांपासून ते लिटरली 7,000 रुपये एवढ्या प्राइस रेंजच्या साड्या यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि बुटीक पीसेस आहेत. इतर मार्केटच्या दुसऱ्या दुकानांमध्ये सिम्पली मिळणाऱ्या साड्या नाही, तर बुटीक आणि क्युरेटेड पीसेस साड्यांचे आज आपण पाहणार आहोत. कुणाकडे? वेशह या ब्रँडला आज आपण भेट देणार आहोत. वेशह बाय ॲश सोमण असं या ब्रँडचं नाव आहे. अश्विनी ताई या ब्रँडला चालवतात. पुण्यामध्ये तुम्ही आल्यानंतर कुठे खरेदीला यायचंय मी तुम्हाला ऍड्रेस सांगते. आता मी आहे भांडारकर रोड येथे. या रोडला भांडारकर रोड असं म्हणतात. आणि इथे मेन लँडमार्क सांगायचं झालं तर इथे कमला नेहरू पार्क आहे. खूप मोठा पार्क आणि फेमस लँडमार्क आहे. त्याच्याच अगदी शेजारी आहे श्री गुरुदेव दत्त मंदिर. त्या मंदिराच्या अगदी अपोजिट साईडला असं गेट दिसेल. गेटच्या आतमध्ये वेशह असं ब्रँडचं तुम्हाला स्टोर दिसणार आहे. पुण्यातलं खूप इझी लँडमार्क आहे. तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. प्राइस रेंज तर मी तुम्हाला सांगितली आहे. साड्यांचं कलेक्शन आणि सोबत ऑनलाईन कुठे कुठे ते अवेलेबल आहे सगळी माहिती व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, लेट्स गो अँड मीट अश्विनी ताई. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण भेटतोय अश्विनी ताई यांना. यांचं ब्रँडचं नाव खरं तर आधी आम्ही जे व्हिडिओज करायचो ते वेगळ्या नावाने त्यांचा ब्रँड होता. ऍक्च्युली त्यांनी ते फेसबुकचं नाव ठेवलेलं आहे, फेसबुक पेजचं. पण आता जर स्टोअरला भेट द्यायची असेल तर वेशह असं नाव आहे. बरोबर? तर ताई, तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमच्या नवीन स्टुडिओसाठी पहिल्यांदा. आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही काय वेगळं दाखवणार आहात प्रेक्षकांना? माझी जी स्पेशालिटी आहे ती हँडलूम साड्यांची आहे. हँडलूम किंवा हँड क्राफ्टेड साड्यांची आहे. आता हँड क्राफ्टेड मध्ये हँड ऍप्लिक येतं, हँड बाटिक, हँड पेंट, हँड एम्ब्रॉयडरी, म्हणजे हँडशी रिलेटेड जे काय आहे ते. आणि हँडलूम म्हणजे विथ हँडलूम मार्क साड्या आहेत माझ्याकडे. बऱ्याचशा आहेत त्या विथ हँडलूम मार्क आहेत. आणि त्याच्यात मग वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये माझ्याकडे साड्या आहेत. मेन म्हणजे माझी स्पेशालिटी आहे ती साड्यांची आहे. साड्या. ग्रेट. तर सुरू करूयात आपण. येस. आता ही फर्स्ट आहे, ही हँडलूम कॉटन साडी आहे. याच्यावरती हे तुम्हाला दिसत असेल, हे सगळं ब्लॉक प्रिंट, हँड ब्लॉक प्रिंट केलेलं आहे ऑल ओव्हर साडीवरती. वाव. हा याचा पदर आहे आणि पूर्ण साडी आहे याच्यावरती असं ब्लॉक प्रिंटिंग केलेलं आहे. हे बुटीक पीस असतात, हे सिंगल पीस असतात. याच्यात कलर्स वगैरे मिळणार नाहीत. हा सिंगल पीस असतो. वा. म्हणजे वन लेडी वन साडी असं. बरोबर. कसलं भारी आहे. याला अशी झिगझॅगची बॉर्डर दिली आहे. आणि ब्लाउज पीस आहे याचं ते असं, हे असं ब्लाउज पीस दिलंय. अरे वा. सो हे कॉर्पोरेट गोईंगच्या महिला असतात तर त्यांनाही यूज करायला सोपं आहे. आणि फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे, व्हेरी सॉफ्ट. मस्त. काय रेंज जाते या साडीची? याची 2600. 2600. सो स्टार्टिंग रेंज साधारण ती असेल? स्टार्टिंग रेंज हँडलूम साड्यांची स्टार्टिंग 2000 असेल. पण मग साड्यांची जी रेंज माझ्याकडे ती 800 पासून 7000 पर्यंत आहे. वाव. येस. व्हेरी नाईस. आता ही आहे हँडलूम साडी. ही मर्सराइज्ड कॉटन म्हणतात. तो हँडलूम मार्क आहे त्याचा. हा. ओ येस. सो हँडलूम मार्क हे बऱ्याच जणांचा असा विषय असतो की आम्हाला हातमागावरचं प्रोडक्ट हवंय तर मग त्याच्यावर हँडलूम मार्क असेल का. सो हँडलूम मार्क त्या प्रोडक्टची ऑथेंटिसिटी दर्शवतं. हँडलूम मार्क हे भारत सरकारद्वारे दिलं जातं आणि त्याचं ते प्रमाणित असं असतं की तुमची जी काही साडी तुम्ही पाहताय ही कम्प्लिटली हातमागावरच विणली गेलेली आहे, हातानेच तयार केलेला प्रोडक्ट असेल, म्हणूनच त्याला हँडलूम मार्क हा प्रोव्हाइड केला जातो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून. त्यामुळे ऑथेंटिसिटी लक्षात येण्यासाठी म्हणून हे मार्क खूप गरजेचे ठरतात. जेव्हा केव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता, आता तर बरेच लोक आहेत
की व्हिडिओज थ्रू बोलायला सुरुवात करतात की आमच्याकडे हँडलूमच्या साड्या आहेत, पण त्यांना ऑथेंटिसिटी दाखवण्यासाठी त्यांच्याकडे मार्क नसतो. सो मार्क ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे हँडलूम मार्कचं ऍक्च्युअल तुम्हाला इथे असं स्कॅन करायला पण दिलेलं असतं. सो एक स्कॅनर असतं. सो हे सुद्धा स्कॅन करून तुम्ही प्रोडक्टची ऑथेंटिसिटी, कुठे विणलं गेलंय किंवा ते जे व्ह्युअर्स असतात त्यांची पण माहिती तिथे मिळत असते. त्यामुळे नक्कीच अशा साड्या घेतल्या पाहिजे ज्याच्यावर हँडलूम मार्क असेल. वेलकम बॅक टू द साडी. ओके, याच्यावरती हे तुम्हाला दिसत असेल, हे काथा आहे ना, हे विव्हिंग मध्ये आहे. म्हणजे नेहमी आपण बघतो काथा एम्ब्रॉयडरी असते. हे काथा आहे ना, हे वोव्हन आहे. हे विव्हिंग मध्ये सगळं हे काथा दिले. आणि पिरॅमिड, या साडीला पिरॅमिड असं म्हणतात. हा असा पॅटर्न आलाय आणि या बाजूनी बघा असा आलाय तो. ओ येस. सो साडी नेसताना थोडा तो वरच्या बाजूने गेलेला, असा जाऊन असा येणार. ही वरची बॉर्डर आहे, हा पदर आहे. याचा पदर बघा किती सुंदर आहे आणि अगेन टॅसल्स वगैरे लावलेले आहे. खूप सुंदर साडी ही पण, आणि हँडलूम असून पण हलकी आहे. व्हेरी नाईस. येस. आणि याला स्टार्चची गरज नाही, ही सॉफ्टच आहे साडी. म्हणजे लोकांना असं हवं असतं की स्टार्च नकोय, फक्त आयर्न केल्यानंतर सफिशियंट आहे. आणि रनिंग ब्लाउज पीस आहे याच्यात. वाव, हे खूप सुंदर दिसतंय. दिस इज व्हेरी प्रिटी ना, कॅरी करायला किती छान आहे. म्हणजे काठापदराच्या साड्या तर खूप असतात, पण काही युनिक हवी आहे तर अशी साडी निवडू शकता. आता ही साडी आहे, ही सुद्धा हँडलूमच साडी आहे. ही हँडलूम साडी आहे. याच्यावरती याला ना कालका असं म्हणतात. म्हणजे कालका म्हणजे काय, हे मँगो शेपचे बुट्टे, मँगो बुट्ट्याला कालका असं म्हणतात. बरं. हे असे ब्लॅक आणि मस्टर्ड कलर मध्ये हे बुट्टे आहेत, कालका बुट्टा म्हणतात याला. खूप छान. आणि याला गंगा जमुना बॉर्डर, म्हणजे वरती तुम्हाला मस्टर्ड आणि इथे परत ब्लॅक अशी बॉर्डर, असे दोन वेगळे बॉर्डर्स आहेत. येस. आणि हा पदरावरती पण बघा असे बुट्टे आहेत मँगो शेपचे हे. हो, आणि तो हँडलूम मार्क आहे त्याचा. अगेन या साडीवरती पण हँडलूम मार्क आहे. खूप सुंदर. येस. आणि हे सगळं कॉटन मधलं कॉटन. हे मर्सराइज्ड कॉटन. मर्सराइज्ड म्हणजे सगळ्यात सुपिरियर क्वालिटीचं कॉटन. आता ही आहे सॉफ्ट मल कॉटन मध्ये. मल कॉटन बघा किती सॉफ्ट आहे साडी. आणि याच्यावरती ना हँड बाटिक केलंय. म्हणजे हे बाटिक प्रिंट नाहीये, हे हँड बाटिक केलंय. म्हणजे आधी याच्यावर प्रिंट करून मग डाय करून आणि अशी बरीच म्हणजे मोठी प्रोसेस असते. ही अशी आहे. आणि हा आहे याचा पदर पूर्ण. वा, पदर पण बघा किती सुंदर आहे. सो हे जेव्हा तुम्ही नेसणार तेव्हा पदर तुम्ही सुट्टा फक्त, म्हणजे ते फ्लोटिंग पल्लू म्हणतो आपण, तसं ठेवलं तरी ते छान दिसणार. आणि याची रेंज साधारण 1800 to 2000. याच्यात हे माझ्याकडे पॅटर्न्स, बरेच पॅटर्न्स आहेत. वाव, मी 2-3 दाखवते. हे खूप सुंदर आहे. सो हे बघा, ह्याच्यावरती तुम्हाला हे असं पॅटर्न दिसणार आहे. आणि याचा ओपन फोटो म्हणजे मी प्रोव्हाइड करीन जर कोणाला इंटरेस्ट असेल. याच्यात माझ्याकडे बरेच पॅटर्न्स आहेत. याच्यात कलर नसतात, प्रत्येक पॅटर्न वेगळा असतो. ओ व्हेरी नाईस. पॅटर्न म्हणजे त्याच्यावरची जी डिझाईन तुम्ही पाहताय ती वेगळी असते. आता हे सिंगल कलर मध्ये आहे, ते कॉन्ट्रास्ट मध्ये मस्टर्ड ब्राऊन. आता ही आहे, ही पण हँड ब्लॉक आहे. ही आहे चंदेरी सिल्क हँड ब्लॉक. हे बघा, याच्यावरती एकदम छोटं छोटं ब्लॉक प्रिंटिंग केलंय ऑल ओव्हर साडीवरती. चंदेरी साडीचा सध्या खूप मोठा ट्रेंड आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला चंदेरी साडी हवी आहे, पण प्युअर मधली हवी आहे. तर मग ही प्युअर मध्ये चंदेरी सिल्क कॉटन आहे. सिल्क कॉटन मध्ये आहे. याची पण रेंज 1800 to 2000 अशी आहे. हा आहे याचा पदर. वा, सो पदर बघा किती सुंदर आहे याचा. आणि ब्लाउज पीस प्रिंटेड आहे. वा, सो असे ब्लाउज पीस असतील ना अशा पद्धतीचे ब्लॅक आणि त्याच्यावरती प्रिंट केलेले, तर मग हे तुम्ही इतर साड्यांवरती सुद्धा मिक्स अँड मॅच करू शकता. आणि पदर पण खूप एलिगंट आहे ह्याचा. आणि याला ना एक जरीची छोटीशी बॉर्डर आहे, त्याच्यामुळे एखाद्या छोट्या फंक्शनला तुम्ही नेसू शकता. मस्त. याच्यात पण हे एक प्रिंट आहे. अजून 2-3 आहेत प्रिंट. त्याच्यासाठी तुम्ही मला मेसेज केल्यावर मी तुम्हाला फोटो दाखवीन त्याचे, म्हणजे फोटो पाठवू शकते. वाव, हा याचा पदर आहे. आणि किती लाईट वेट आणि सॉफ्ट आहे. व्हेरी नाईस. सो ह्याची रेंज काय म्हणाला? 1800 to 2000. 1800 to 2000. सी अगेन गिफ्टिंग साठी खूप ऑप्शन आहे. खूप ऑप्शन. आता ही आहे सेमी तसर मध्ये एम्ब्रॉयडर्ड. ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे. ओके. हा पदर आहे पूर्ण. हा पदर आहे पूर्ण. त्याच्यानंतर हे ब्लाउज पीस आहे, हे प्लेन आहे आणि त्याला स्लीव्हजला अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. येस. सो हे बघा, इथे स्लीव्हजला एम्ब्रॉयडरी दिलेली आहे ब्लाउज पीसवर. आणि हा कम्प्लीट पदर आहे. आणि ह्याच्यावरती ना ही सगळी एम्ब्रॉयडरी आहे. सो तुमच्या हाताला ते फील होऊ शकतं. हे सगळं थ्रेड आहे. हे तुम्ही तुमच्या हाताला असं
लगेचच फील होऊ शकते. आणि हे मशीन आहे. येस, हे मशीन आहे, पण याच्यावर तुम्हाला दिसेल एक रो आहे ती प्रिंटेड, हे ब्लॉक प्रिंट आहे. एक रो प्लेन आहे आणि एका रो वर एम्ब्रॉयडरी आहे. हो येस. सो हे बघा, हे ब्लॉक प्रिंट आहे, त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे. सो साडीचा लुक थोडा वेगळा झालाय. आणि अगेन बॉर्डर वरती पण खूप सुंदर पद्धतीने वर्क आहे. पूर्ण साडीवरती मशीन एम्ब्रॉयडरी केली गेली आहे. काय रेंज जाते याची 2200 to 2400. ओके. याच्यात पण पॅटर्न्स आहेत माझ्याकडे. सो हे बघा, हा पदर आहे साडीचा, पण खूप एलिगंट दिसतोय. हा पदर आहे, आतलं डिझाईन सेम आहे, पदराचं डिझाईन प्रत्येकाचं वेगळं आहे. सो अगेन ही एक साडी खूप सुंदर आहे. ज्यांना मोती रंग आवडतो आणि असं एकदम भरजरी पदर हवाय पण काहीतरी वेगळं, तर ही अशी साडी निवडू शकता. ही अशा पद्धतीची साडी आहे पूर्ण, आणि खालपर्यंत त्याचा पदर आहे. आणि अगेन अफोर्डेबल रेंज आहे याची. मस्त. आता ही पण आहे, सेमी तसरच आहे. ही बेस कलर तसरच आहे आणि याच्यावरती हे हँड ब्लॉक प्रिंट केलेलं आहे. हा पण मँगो बुट्टाच आहे, याला पण कालका बुट्टाच म्हणतात. टेम्पल बॉर्डर दिलेली आहे. वाव, हे खूप युनिक आणि मस्त साडी आहे. कॉर्पोरेट साठी खूप सुंदर आहे. ज्या महिलांना ना नेहमी साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी वापरायला आवडते, त्यांच्यासाठी युनिक डिझाईन्स आणि अफोर्डेबल रेट मध्ये. ह्याची काय रेंज आहे? याची पण 2200 to 2400. आणि हे असं याचं ब्लाउज पीस, बुट्ट्याच्या कलरचं ब्लाउज पीस दिलंय. वा. सो कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती. आणि ह्याचा पदर आता मी तुम्हाला दाखवतो. सो हे अशा पद्धतीचं असणार आहे. सो अशा पद्धतीचा भरलेला पदर आहे. मस्त दिसतं हे पण. आणि अगेन लाईट वेट आहे, सॉफ्ट मटेरियल आहे. बरं ताई, तुम्ही ज्या काही साड्या दाखवता त्याच्या प्रत्येकामध्ये रंग वगैरे मिळतात? याच्यात हो, याच्यात पण रंग आहे. आतापर्यंत तर आपण दाखवले, याच्यात एक रंग आहे. बरं. एक इंग्लिश ग्रीन कलर आहे याच्यामध्ये. मंडळी, बरेच ऑप्शन्स आहेत. आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड व्हरायटी सध्या दाखवतोय. स्टोअर मध्ये आलात तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईल. आणि ताईंकडे नेहमीच जेव्हा मी व्हिडिओ करत आले तेव्हा नेहमी नवीन कलेक्शन दर 15 दिवसांनी, दर 1 महिन्याने आलेलं असतं. त्यामुळे कलेक्शन अपडेट होत राहतं. त्यासाठी अपडेट्स हवे असतील तर त्यांचा फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, युट्यूब चॅनल आहे. तिन्हीचे हँडल्स तुम्ही कोणत्या नावाने सर्च केले पाहिजेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. शिवाय युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्यांचे लिंक्स देतेय, त्याच्यावर क्लिक करा, त्यांना जाऊन फॉलो करा. नवीन साड्या, कलेक्शन, अपडेट्स येत राहतात. ताई रोज लाईव्ह करत असतात, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्येही बरंच कलेक्शन पाहायला मिळू शकतंय. आता आम्ही फक्त त्यांच्याकडे अवेलेबल असलेलं कलेक्शन त्याचं एक जिस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, पण बाकी बरीच व्हरायटी आणि कलर्स आणि कलेक्शन त्यांच्याकडे बघायला मिळू शकतं. आता ही जी मी सगळ्यात तुम्हाला रेंज बेसिक किंवा सांगितली, ही 800 ची रेंज आहे. हे अगदी डेली वेअर साठी आहेत साड्या. आता याला स्टार्च असल्यामुळे ही थोडीशी स्टिफ वाटेल तुम्हाला, पण आफ्टर वॉश ही सॉफ्ट होते साडी. तर अगदी डेली यूज किंवा जे ऑफिसला रेग्युलर साड्या नेसतात त्यांच्यासाठी एकदम आयडियल आहे. ही विदाऊट ब्लाउज पीसच असतात. पण आता याला तुम्ही कॉन्ट्रास्ट कुठलाही आजकाल मिक्स अँड मॅच घालतात. आता याला ब्लू कलरचं, ऑरेंज, कुठलंही ब्लाउज, ब्लॅक कुठलंही ब्लाउज घालू शकता तुम्ही. याच्यात माझ्याकडे अजून एक कलर अवेलेबल आहे. ही अगदी स्टार्टिंग रेंज आहे माझी 820 ची. 820, 820 रुपयाला. भारी ना. बऱ्याचदा असं होतं की बुटीक म्हटलं तर असं असतं की अरे बापरे ह्याच्याकडे किती महाग वगैरे असेल. असं काही नसतं. पहिले तुम्ही या, ताईंना भेटा, कलेक्शन पहा, मग तुम्ही ठरवा की अफोर्डेबल तुम्हाला कसं वाटतंय. अगदी 820 पासून ते 7000 ना. 7000 म्हणजे एवढ्या प्राइस रेंजच्या साड्या एका छताखाली अवेलेबल होणं कसलं भारी आहे. आता ही पण साधारण 1300-1400च्या रेंज मध्ये आहे. ही पण अगदी सिंपल साडी आहे. ऑल ओव्हर असे चेक्स आहेत आणि मध्ये मध्ये कॉन्ट्रास्ट असे बुट्टे दिलेले आहेत, ब्लॅक आणि येल्लो कलरचे. हे अशा साड्यांना मी शाळेचे जे प्रिन्सिपल्स असतात त्या नेसताना मी वर्किंग प्रोफेशनल साठी एकदम आयडियल आहे या साड्या. एलिगंट वाटते ही साडी. खूप फ्रेश कलर आहे. याच्यात माझ्याकडे एक ऑरेंज कलर पण आहे. तर आणि हे काय आहे? हे थ्रेड म्हणजे ही पॉवरलूम आहे साडी. ही हँडलूम नाहीये, पण हे मशीन एम्ब्रॉयडरी म्हणता येईल याला. पण ही पण विदाऊट ब्लाउज पीस आहे. पण याच्यावरही तुम्ही ब्लॅक, येल्लो कुठलाही ब्लाउज घालू शकता. याची काय रेंज? याची 1300. ओके. आता ही परत हँड ब्लॉक प्रिंट मध्ये मल कॉटन आहे.
याच्यावरती ऑल ओव्हर असे ट्री शेपचे बुट्टे आहेत ब्लॉक प्रिंटचे. किती सॉफ्ट आहे साडी बघा. हो, एकदम सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे साडी. वा, सो खूप युनिक. आणि ह्याला बॉर्डर, मेन म्हणजे मल कॉटनच्या साडीला असं युनिक बॉर्डर आजवर मी पाहिलेलं नाहीये. मल कॉटनच्या साड्या एकतर पूर्ण प्लेन असतात किंवा तर फक्त मध्ये मध्ये आणि पदरावरती डिझाईन असते, पण अशी पूर्ण भरलेली तुम्हाला इथे मिळेल. आणि ह्याचा पदर दाखवते. पदर आहे, पदर इतका सुंदर आणि मस्त भरलेला आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे. प्रिटी दिसतंय ना, मस्त वाटतंय. हे काय रेंज आहे याची? 1400 आणि हे ब्लाउज पीस प्रिंटेड आहे. वा, सी अगेन अशा पद्धतीचा ब्लाउज पीस असेल तर तुम्ही इतर साड्यांवरती मिक्स अँड मॅच करून यूज करू शकता. आणि ह्याचा स्लीवलेस ब्लाउज वगैरे पण खूप छान दिसेल. मस्त. आता याच्यात माझ्याकडे पॅटर्न्स मिळतील, कलर्स नाही पॅटर्न्स मिळतील. अच्छा, ओके ओके. आता ही पण हँडलूम कॉटनच जामदानी. वाव. हे जामदानी म्हणजे काय की विव्हिंग असतं, विव्हिंग टेक्निक असतं, त्याला जामदानी असं म्हणतात. बरोबर, हो. तर विव्हिंग टेक्निकला जामदानी असं म्हणतात. हा जामदानी पूर्ण पदर आहे. हे ऑल ओव्हर असे असे फ्लावर शेपचे बुट्टे दिलेत. तो पण हँडलूम मार्क आहे त्याचा, तिकडे आहे तो. ओ येस. सो हे बघा, इथे पण हँडलूम मार्क देण्यात आलेला आहे. सो अगेन स्कॅनर आहे, QR कोड दिलेला आहे, तर स्कॅन करून तुम्ही डिटेल्स या साडीचे घेऊ शकता असे. आणि परत याला गंगा जमुना बॉर्डर आहे. वरच्या बाजूला ऑरेंज, खालच्या बाजूला राणी पिंक कलरची. आणि रनिंग प्लेन ब्लाउज पीस आहे, त्याला पण अशा दोन्ही बॉर्डर्स दिलेल्या आहेत. वाव, काय रेंज जाते याची 2500 to 2600. हा ब्लॅक कलर आहे. याच्यात माझ्याकडे नेव्ही ब्लू कलर अवेलेबल आहे. किती छान. आणि हे ऍक्च्युली जे ब्लॅक लवर असतात ना, त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे की ब्लॅक मध्ये काहीतरी असं हवं जे 12ही महिने काही फंक्शन असेल तर कधीतरी युज होईल. कॉज मुंबई म्हणा किंवा तर आजूबाजूच्या एरियामध्ये 12ही महिने उन्हाळा असल्यासारखाच आहे. कितीही पाऊस पडला तरी पाऊस थांबला की लगेच उकडायला लागतं. तर कॉटन हे प्रत्येक कुठल्याही सीझनला तुम्ही वापरू शकता आणि आवडतं ते. आता ही पण मल कॉटन मध्येच आहे. याच्यावरती ब्लॉक प्रिंट केलंय हे सगळं. ओ, आणि किती गोड आहे हे. चिमण्यांचं ब्लॉक प्रिंट आहे. सो ब्लॉक प्रिंटची मजाच ही असते की त्याच्यामध्ये ना डिझाईन्स खूप अवेलेबल असतात ब्लॉक प्रिंट म्हटलं तर. सो हे खूप कमाल आहे आणि सॉफ्ट मल कॉटन असल्यामुळे हा पदर आहे याचा. येस. सो पदर पण तुम्ही बघा. आणि ह्याचा ब्लाउज पण ह्याच सेम रंगाचा असेल, रनिंग प्लेन ब्लाउज. सो मोनोक्रोम जे म्हणतो की साडीचा ब्लाउज, पदर आणि साडी कम्प्लीट जी एका रंगात असते त्याला मोनोक्रोम फॅशन असं म्हटलं जातं सध्याच्या जनरेशन मध्ये. सो आपण म्हणतो ना, सेल्फ म्हणायचो आपण पहिले शब्द, पण आता लोक किंवा जेनझी जी आहे ती मोनोक्रोम म्हणते. तर बऱ्याचदा कळत नाही मोनोक्रोम म्हणजे नेमकं काय. तर हे असतं की सगळं सेम रंगाचं, सेम कलर. खूप सुंदर. हे पण काय रेंज आहे याची? याची 1600. 1600 रुपयाला. आणि मग याच्यात परत तुम्हाला पॅटर्न्सच मिळतील. याचा फीलच खूप छान आहे एकदम. या माझ्याकडच्या मोस्ट सेलेबल साड्या आहेत कारण याचा फील लोकांना आवडतो. आता ही जी आहे साडी ती थोडीशी डिफरंट पॅटर्न आहे. आता ही मध्ये आहे ना ती प्लेन आहे आणि बॉर्डरला हे आहे. ओके. आणि पदर दिलेला आहे असं. याचं फीलच खूप छान आहे एकदम. मस्त आहे पण. आणि नेसल्यानंतर ऑफकोर्स खूपच सुंदर दिसणार ही. व्हेरी नाईस. याच्यात तुम्हाला पॅटर्न्स मिळतील. मग हे कॉम्बिनेशन पण एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे. ऑरेंज विथ आणि मल कॉटन क्वाईट अफोर्डेबल रेट मध्ये. किती रेंज म्हणाला याची? 1600. 1600 मध्ये मल कॉटन. आता मल कॉटन बऱ्याच जणांचं असं असतं की कधी कधी बॉडीला खूप अशी चिटकून दिसते साडी, पण माझं पर्सनल मत असं असेल, एक तर ब्रीदेबल असते आणि दुसरं म्हणजे ही जास्त ट्रान्सपरंट नाहीये. म्हणजे इतर जे मल कॉटनच्या साड्या असतात ना त्या खूप अशा म्हणतो ना ट्रान्सपरंट दिसायला लागतात. म्हणजे लिटरली ब्लाऊज दिसतोय किंवा तर मग बॉडीचा शेप दिसतोय असं बऱ्याचदा महिलांची तक्रार असते. पण ह्या साड्यांमध्ये तसं नाहीये. ह्या साड्यांची क्वालिटी खूप चांगली आहे, ट्रान्सपरंट नाहीयेत, हे महत्वाचं. 1600 इज द रेंज. मस्त. हे आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. अजून व्हरायटीसाठी तुम्हाला स्टोअरला यावं लागेल. आता ही आहे कॉटन सिल्क. कॉटन सिल्क. याला बर्फी बुट्टा असं म्हणतात. हा जो बुट्टा आहे ना तो बर्फीच्या शेपचा आहे. ओके. म्हणून त्याला बर्फी बुट्टा. आता त्याच्या पदरावर पण बघा तुम्ही असे बर्फी बुट्टा असं याला म्हणतात. आणि ही पण साडी विथ हँडलूम मार्क येतो, त्याचा हँडलूम मार्क आहे तिकडे. येस. सो अगेन हे बघा, इथे तुम्हाला हँडलूम मार्क दिसेल. मस्त.
टेम्पल बॉर्डर आहे. कॉटन सिल्क थोडस ट्रान्सपरंट असतं. हो, त्याची शाईन आणि थोडा ग्लेज असतोच ना त्या साडीमध्ये. काय रेंज जाते याची पण 1600. 1600. ओके. याच्यात पण 2 कलर्स मिळतील तुम्हाला. बरं. आता ही आहे कोटा सिल्क साडी. सिल्क म्हणजे सिल्क कॉटनच असतं ते, पण त्याला सिल्क असंच म्हणतात. कोटावर जसे बारीक चेक्स असतात ना, तसे तुम्हाला दिसत असेल. एकदम मायन्यूट चेक्स आहेत, एकदम बारीक मायक्रो चेक्स आहे त्याच्यावर. आणि हा पदर आहे याचा. वा, हे पदरावरती हे जे विविंग आहे ते खूप भारी वाटतंय. येस, मस्त. काय रेंज जाते या साडीची? याची 2200. 2200. आता ही परत कॉटन आहे. याच्यावरती हे हँड पेंट वर काथा केलंय. ओ, हे सगळं हँड पेंटिंग आहे? येस. वा, सो हँड पेंटिंगचा एक, हे पण ब्रश पेंटिंग आहे बघा. वा, कम्प्लीट साडी तशी आहे. येस. सो हे कॉटन मध्ये आहे. आणि ह्याची काय किंमत जाते? याची 1600. 1600. 1600 रुपयात. मस्त. किती युनिक कलेक्शन आहे आणि अफोर्डेबल रेट्स मध्ये आहेत हे. येस. आता ही लिनन कॉटन आहे. ही 2 टोन मध्ये आहे. मध्ये आहे पिस्ता कलर आणि त्याला ऑरेंज कलरची बॉर्डर. लिनन कॉटन. वाव. लिनन कॉटनचा पण सध्या खूप ट्रेंड आहे. लिनन कॉटनचा एक खूप मोठा फायदा असा की एकतर ब्रीदेबल असतं, लाईट फॅब्रिक असतं, लाईट वेट असतं आणि ती नेसली छान जाते. त्यामुळे इझी टू कॅरी म्हणतो ना, तशा पद्धतीची ही साडी असते. त्यामुळे हे पण खूप सुंदर आहे. काय रेंज जाते या साडीची? याची पण 1600. 1600. 1600. लिनन कॉटन 1600 रुपयात मिळणार आहे. वा. आता हे पण परत चंदेरी सिल्क ब्लॉक प्रिंटच आहे. ही पण बघा किती सॉफ्ट आहे साडी. वा, मस्त. वेगळ्याच असं स्ट्राइप्स मध्ये ब्लॉक प्रिंट आहे याच्या. व्हेरी नाईस. आणि हे बघा, ज्यांना ऍक्च्युअल मध्ये साडीच्या बॉर्डरला काही भरजरी नको असतं आणि साडी सुंदर वेगळे सुटसुटीत डिझाईनने भरलेली असावी असं वाटत असेल तर मग ही साडी निवडू शकता. काय रेंज जाते ह्याची? याची 1800. 1800. सो ही 1800 रुपयाला. मस्त ना. आणि याच्यात तुम्हाला पॅटर्न्स मिळतील. बरं. आता ही आहे भागलपुरी सेमी सिल्क. याच्यावरती हे डिझाईन आहे ना, त्याला फेदर डिझाईन असं म्हणतात. म्हणजे आपल्या पिसांसारखं. बरोबर. ऑल ओव्हर साडी ही अशीच आहे. वा. आणि पदर आहे ना, हा बघा, हा पदर आहे. ओ नाही. सो पदर जो आहे त्याच्यावरती हे जे तुम्हाला चमकताना दिसतंय हे सगळं सिक्वेन आहे. एकदम बारीक सिक्वेन म्हणतो ना ते. आणि ते स्टिच केलं गेलेलं आहे. ते सगळं शिवलेलं आहे. त्यामुळे वॉश केलं तरी ते निघेल किंवा खराब होईल असं नाही. अगेन सॉफ्ट आहे. व्हेरी नाईस. काय रेंज आहे या साडीची? याची 2300 आहे. आणि याच्यात हे कलर्स बघा. कलर्स पण किती सुरेख आहेत. इंडिगो, हा पर्पल आणि हा ब्राऊन. वा. सो हे बघा, हे असे पण कलर ऑप्शन्स आहेत. अगेन बऱ्याच जणांना समजा अपकमिंग वेडिंग सीझन असेल, आता तर 3-4 महिने लग्न सराई नाहीये, पण फ्युचर म्हणजे दिवाळी नंतर ज्यांचे लग्न ऑलरेडी ठरलेले आहेत त्यांच्यासाठी चांगले युनिक गिफ्ट आतापासून खरेदी करून ठेवायचे असतील तर गो फॉर इट. ह्या कलेक्शन तुम्हाला परत मिळेल असं नाही. तुम्हाला नवनवीन अपडेट्स येत राहतात. त्यामुळे जर कलेक्शन आवडलं असेल तर लवकरात लवकर खरेदी करा. येस. काय किंमत आहे या साडीची? याची 2300. 2300. ओके, ग्रेट. आता ही काथा एम्ब्रॉयडरी, हँड काथा एम्ब्रॉयडरी. इंडिगो कलरची साडी आहे. पूर्ण असं हँड काथा स्टिच आहे. व्हेरी नाईस. हो, ऍक्च्युली हे बघा, हे सगळं स्टिचिंग आहे. सो हँड वर्क म्हणजे हाताने केलेलं काम कसं ओळखायचं पुढून आणि मागून ते सेम दिसतं. त्यामुळे स्टिचिंग आहे ते लक्षात येतं आणि त्याचे जे धागे वगैरे आहेत ना ते व्यवस्थित दिसतात बॅक साईडला. जर मशीनवाला असेल ना तर तुम्हाला कुठेच त्याचे धागे बाहेर आलेले दिसणार नाहीत. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे लक्षात घेणं गरजेचं असतं जेव्हा आपण असं म्हणतो की हे हँड विव्ड आहे म्हटल्यानंतर. आणि याचं फॅब्रिक आहे ना साडीचं ते खेश कॉटन. हे जे विविंग आहे ना याला खेश असं म्हणजे थोडंसं ओढल्यासारखं असतं. याला खेश असं म्हणतात. हे खेश कॉटन फॅब्रिक आहे. हा पदर आहे याचा पूर्ण. आणि हे ब्लाउज पीसला जे दिलंय ते स्लीव्हजला अशी एम्ब्रॉयडरी. ऑल ओव्हर साडी खूप सुंदर आहे. व्हाईट कलरची काथा फुलं आहेत. काय रेंज आहे या साडीची? याची 2400. 2400. याच्यात माझ्याकडे आता ब्लॅक ग्रीन कॉम्बिनेशन आणि एक ब्लॅक असे कलर्स आहेत. वाव. आता ही आहे मंगलगिरी हँडलूम कॉटन साडी. प्लेन साडी आहे. याला काही पदर नाही, काही नाही. अगदी प्लेन 2 टोन मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा. एक व्हायलेट आहे, एक पर्पल टोन दिसतोय आणि एक पिस्ता असा टोन दिसतोय त्याच्यात. आणि त्याला ना असं कलमकारीचं ब्लाउज पीस दिलंय. अच्छा, हे कॉम्बो पण देता का तुम्ही? येस. बरं, काय रेंज मध्ये जातात? याची 2000 आहे. 2000. ओके. याच्यात हा एक कलर आहे. वा. आणि हा. सो हे विथ ब्लाउज पीस आहे. येस येस.
किती सुंदर. सो अगेन हे बघा येलो आणि त्याच्यासोबत असा ब्लाऊज. असे ब्लाऊज पीस तुम्हाला इतर साड्यांवरती वापरता येऊ शकतात. सो हे कॉम्बो घेतले तर एनी टाइम गुड टू गो ऑप्शन आहे, गिफ्टिंग साठी पण स्वतःसाठी पण. रेंज काय म्हणाला त्याची? 2000. सो सगळे जे ब्लाऊज आहेत आणि विथ साडी हे असे कॉम्बो 2000 मध्ये आहेत. व्हेरी नाईस. म्हणजे या साड्यांवर ना माझ्याकडून या साड्या घेऊन याच्यावर पेंटिंग, एम्ब्रॉयडरी, ब्लॉक असं पण करतात. अच्छा, असं पण करतात महिला? त्याच्यासाठी ह्या साड्या घेतात माझ्याकडून. व्हेरी नाईस. म्हणजे प्लेन साडी घेऊन त्याच्यावरती करायचं काहीतरी असं. मस्त. आता ही पण मंगलगिरी हँडलूमच आहे. याला बघा जरीची बॉर्डर दिलेली. हो येस. सो हे बघा हे इथे सुंदर जरीची बॉर्डर देण्यात आलेली, एकदम नाजूक ज्यांना हवी आहे ना तशी. आणि वरच्या बाजूला छोटी, खालच्या बाजूला मोठी आहे. आणि याला जो पदर दिलाय हा आहे जरीचा पदर. जरीचा. सो एकंदरीत फंक्शनला वगैरे यूज केले जाऊ शकतात अशा पद्धतीने. सुंदर आहे आणि एकदम पूर्ण प्लेन आहे ना साडी, विच इज अ व्हेरी गुड थिंग. बारीक लाईन्स आहेत त्याच्यावर आणि फॅब्रिक सॉफ्ट आहे मस्त. काय रेंज आहे याची? याची 2400. याच्यात हे कलर्स आहेत. हा किती वेगळा कलर आहे. वा. सो काही साड्यांवरती कसं असतं चेक्स दिसून येत नाही, पण हे बघा लिमिटेड साड्यांचं कलेक्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला चेक्स पण दिसून येऊ शकतात. हा पदराचा भाग आहे आणि आतमध्ये अशा लाईन्स आहेत. मस्त. व्हेरी नाईस. आता ही पण मंगलगिरी पट्टू म्हणजे सिल्क कॉटन. ही पण ऑल ओव्हर प्लेन. याला पदर नाही काही नाही, पूर्ण प्लेन साडी आहे. ओके. पूर्ण प्लेन साडी. याला हे पट्टूच ब्लाउज पीस म्हणजे सिल्क कॉटनचं ब्लाउज पीस दिलंय याला. ह्याचं फॅब्रिक पण मस्त आहे ना. व्हेरी नाईस. याच्यावर पण ही 2400. याच्यावर पण तुम्ही पेंटिंग किंवा ब्लॉक प्रिंट असं करू शकतो. आणि याचे कलर्स किती सुरेख कलर्स आहेत. वा. सो हे बघा ही अशी साडी आणि त्याच्यावरती असा ब्लाउज पीस. अगेन एक सुंदर ब्ल्यू शेड, त्याच्यावरती तुम्हाला हे अशा पद्धतीचा ब्लाउज पीस मिळणार आहे. अगेन एक युनिक कलर हवाय त्याच्यासाठी असा ब्लाउज पीस. आणि अगेन ही एक साडी मस्त. व्हेरी नाईस. ही 2400 रुपयाला आहे ना. सो दिस इज द कॉम्बो 2400 ला. ओके मस्त. ओके. आता ही आहे बाप्ता तसर म्हणजे तसर कॉटन मिक्स. त्याला बाप्ता असंच नाव आहे. याच्यावरती व्हेजिटेबल डाय आहेत. हे सगळे नॅचरल डाय आहेत. त्याच्यामुळे साडी दिसताना तुम्हाला अशी थोडीशी डल वाटेल, पण या साड्या नेसल्यानंतर खूप सुंदर दिसतात. याच्यावरती ऑल ओव्हर हे असं आहे बघा प्रिंट. वा. व्हेजिटेबल डाय म्हटलं ना तर मी एक व्हिडिओ पाहिला होता की ज्याला वनस्पती प्रिंट असं म्हणतात. वनस्पती प्रिंट म्हणजे त्यांनी एक पान घेतलं झाडाचं, ते पान ना असं साडीवरती ठेवलं आणि त्याला असं खूपदा ठोकलं. मग त्याचं जे रंग आहे ते जे रंग आहे ते फॅब्रिक वरती उतरलं आणि मग ते काढलं आणि मग पुन्हा त्याला डाय करण्यात आलं. सो त्यामुळे कलर फिक्स झालं असा मी एक व्हिडिओ पाहिला होता. सो खूप कमाल वाटतं की हे असे आर्टिसन्स आपल्या भारतात अवेलेबल आहेत आणि आपल्याला त्यांचे प्रोडक्ट्स वापरायची म्हणजे आपलीच संस्कृती आपलेच प्रोडक्ट्स वापरायची आपल्याला संधी मिळते. सो आय थिंक इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. सध्या ह्याचा खूप मोठा ट्रेंड आहे. जसा इंडिगो किंवा बाकी साड्यांचा ट्रेंड होता मध्यंतरी, तसाच आता वनस्पती प्रिंट त्याचा ट्रेंड खूप आलेला आहे. त्यामुळे एक तरी साडी अशी तुम्ही सुद्धा घ्या असं मला वाटतं. आणि पदर आहे नेसल्यानंतर जसं ताई म्हणाल्या की खूप सुंदर दिसते ही साडी. आणि ब्लाउज पीस आहे ते पण प्रिंटेड आहे याचं दिलेलं. वा. सो हे बघा हे अशा पद्धतीचं ब्लाउज पीस असणार आहे. मस्त. काय रेंज जाते याची? 2800. 2850. 2850 हे याच्यामध्ये. सो अगेन खूप सुंदर कलर आणि फॅब्रिक ऑफकोर्स मी म्हणतीये म्हणून नाही, पण तुम्ही इथे आला तर तुमच्या लक्षात येईल की फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे. सो आणि लाईट वेट जाणवत आहे, त्यामुळे हे नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसेल. व्हेरी नाईस. सो हे 2850. बर. आता ही आहे ना ही बांगलादेश कॉटन फॅब्रिक आहे आणि याला मिक्स अँड मॅच म्हणतात. याच्यात तुम्हाला दिसेल काथा, पेंटिंग, त्याच्यानंतर पॅच, मिरर असं सगळं आहे याच्यात. या एका साडीमध्ये फॅब्रिक आहे. मला वाटलं हे काही पेंट वगैरे केलंय का? पॅच, एम्ब्रॉयडरी, ब्लॉक, पेंट सगळंच. म्हणून याला मिक्स अँड. हे बुटीक पीस असतात. एक डिझाईन एक हे. आणि ही हाफ हाफ मध्ये जाते साडी. बघा ही अशी आहे. नेसता भाग आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि बाकी व्हिजिबल पोर्शन आहे तो रेड कलरचा आहे. वा. काय रेंज जाते या साडीची? याची 3400. 3400. आणि मग याच्यात तुम्हाला पॅटर्न्स मिळतील. हे असे वेगळे काही सिंगल टोन मध्ये आहेत आणि काही माझ्याकडे बरेच पॅटर्न्स आहेत त्याच्यात मी दाखवते. येस. वा. सो हे बघा डबल टोन जसं ताई म्हणाल्या की असे 2 टोन्स मध्ये आहे आणि मग अशी जी साडी बघितली त्यातला आणखीन एक प्रकार हा. येस. मस्त.
सो दिस इज फॉर 3400. येस. आता ही परत मर्सराइज्ड कॉटन हँडलूम. हँडलूम. मग हँडलूमच्या साड्या ना खूप लाईट वेट आणि खूप सॉफ्ट असतात ना. हे पण परत मर्सराइज, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत जर असेल त्याला शाईन असतं मर्सराइज्ड कॉटनला. आणि हे पूर्ण विव्हिंग आहे आणि विथ हँडलूम मार्क आहे ही साडी. मस्त. येस. आणि ह्याचा हा असा पदर आहे. येस. सी अगेन पदर पण खूप एलिगंट दिसतोय. मस्त. ही नेसल्यानंतर खूप छान दिसणार. हे कलर्स खूप व्हायब्रंट आहेत त्यामुळे फंक्शनला नेसण्यासाठी मस्त. याची काय किंमत जाते? याची पण 3400. 3400. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला हे कलर्स मिळतील. सॉरी, वाईन आणि पिस्ता. वा. सो हा कलर बघा किती सुंदर आहे. सो ज्यांना लाईट कलर्स आवडतात ना त्यांच्यासाठी एक मस्त कलर ऑप्शन आहे. आणि ज्यांना डार्क कलर आवडतात त्यांच्यासाठी पण. ऍक्च्युली हे कॉम्बिनेशन जे आहे ना साडी आणि बॉर्डरचं, त्याच्यावरती सगळा तो खेळ आहे ऍक्च्युली साडीचा ना. मस्त दिसतंय ते. व्हेरी नाईस. ही पण मर्सराइज्ड कॉटन हँडलूमच आहे. बघा याच्यावरती ग्रीन रेड कलरचे वोवन स्ट्राइप्स, ब्लू ग्रीन रेड असे स्ट्राइप्स आहेत. एकदम सॉफ्ट. स्टार्चची गरज नाही याला. एकदम सॉफ्ट आहे. विथ हँडलूम मार्क आहे. 3400च याची पण रेंज आहे. आणि पदर पण किती छान आहे. एकदम सोबर पदर आहे. मस्त. खूप छान आहे पण. येस. याच्यात पण माझ्याकडे एक कलर अवेलेबल आहे. बर. येस. आता ही आहे टिश्यू सिल्क. टिश्यू म्हटलं ना तर ते ग्लेज थोडा गोल्डन असलाच पाहिजे ना त्यामध्ये. ही पण विथ हँडलूम मार्कच आहे साडी. आणि ह्याचा पदर बघा किती छान आहे. सो ह्याचा असा पदर तुम्हाला मिळेल. हे सिल्वर जरीचं काम आहे आणि ऍक्च्युली जर जाणवतीये हातावर, सिल्वर आणि गोल्डन जर. आणि इथे पण तुम्हाला सगळं जरीच काम केलेलं दिसणार आहे बुट्टीवरती. येस. ही कॉपर आहे. मस्त. कॉपर आणि सिल्वर. खूप छान. काय किंमत जाते याची? 2600. आणि हा एक कलर, हे कॉम्बिनेशन आहे याच्यात. वा. सो हे बघा अगेन खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याचं मेन मला हे आवडलंय की पदराला जो बॉर्डर आहे ना, पदराला बॉर्डरचा रंग वेगळा आहे आणि साडीच्या बॉर्डरचा रंग वेगळा आहे. त्यामुळे साडी कॅरी करतानाच खूप सारे रंग आपल्या अंगावरती दिसून येतात अशी नेसल्यानंतर. म्हणजे खेळते रंग म्हणतो ना तसे. मस्त. खूप छान. काय किंमत म्हणाला? 2600. 2600. ओके. आता ही परत हँडलूम लिनन बाय लिनन. ओके. याला ट्री शेप बुट्टा आहे. हा. ट्री शेप. दोन्ही बॉर्डरला सुद्धा असेच ट्री शेप आणि पदरावरती पण. आणि ऑल ओव्हर फ्लॉवरचे बुट्टे. मस्त. ही पण विथ हँडलूम मार्क आहे. ओके. 2800. 2800ला. लिनन बाय लिनन. 2800ला. मस्त. हा. आणि लाईट वेट आहे अगेन ही. आणि याच्यामध्ये एक हा कलर आहे ग्रीन. वाव. कलरच किती क्लास दिसतोय ना. नेसल्यानंतर हे ऍक्च्युली खूप कमाल दिसेल. मस्त वाटतंय हे. ग्रीन कलर पण खूप सुंदर आहे. आता ही आहे घिचा सिल्क. घिचा सिल्क ही पण एकदम सॉफ्ट लाईट वेट. याच्यावरती कॉपर आणि सिल्वर जरीचे बुट्टे आहेत. मेन म्हणजे बॉर्डरलेस साडी आहे. बॉर्डरच नाहीये या साडीला. खूप छान. ह्याचा पदर. हा. सो ह्याचा पदर बघा किती उठावदार आहे. आणि अगेन छान फंक्शनला वगैरे वापरायला मस्तच साडी आहे ही. सो जसं मला म्हणजे मी आधीच पण ताईंना सांगितलंय की एवढ्या साड्यांचे प्रकार असतात आणि साड्यांची नावं असतात हे मला त्यांच्याकडे आल्यानंतर लक्षात आलेलं आहे. आणि हे सगळं बुटीक पीसेस आहेत. हे तुम्ही म्हणाल ना की नॉर्मल एखाद्या साडीच्या दुकानात मिळेल, नाही मिळणार. हे सगळं कलेक्शन ऍक्च्युली व्ह्युअर्स कडनं घेणं अपेक्षित असतं, जे बाकी साडीच्या दुकानात केलं जात नाही. जे बुटीक पीसेस असतात ना ते बुटीक पीसेस असतात. त्यामुळे ते गरजेचं नाहीये की अरे अशी सेम साडी आम्हाला बाजूच्या दुकानात मिळेल. नाही, तसं होत नाही. बऱ्याच महिला ऍक्च्युली कमेंट करून तसं सांगतात की आम्हाला अशी सेम साडी या अमुक दुकानात मिळेल का. तसं होत नाही. प्रत्येक साडीचं कलेक्शन हे क्युरेटेड असतं. क्युरेटेड म्हणजे त्या त्या व्ह्युअर्सशी कनेक्ट करून त्या त्या जागेची माहिती घेऊन तिथलं विविंग कसं आहे, फॅब्रिक कसं आहे, या सगळ्या गोष्टींची तंतोतंत माहिती घेतल्यानंतर साड्यांचं कलेक्शन ठेवलं जातं. म्हणून त्याला बुटीक पीस असं म्हटलं जातं. सो ह्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन आणि युनिक कलेक्शन हवंय तर तुम्ही इथे येऊ शकता असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये एक कलर आहे अजून. हा, दोन्ही पेस्टल शेड्स आहेत. वा. सो बऱ्याच महिलांचं असं असतं ना की आम्हाला डार्क शेड वापरून झालेलं आहे, आम्हाला आता लाईट शेड हवंय, तर त्यांच्यासाठी हे पण खूप मस्त वाटतंय. व्हेरी नाईस. काय किंमत म्हणाला त्या साडीची? 2800. 2800. व्हेरी नाईस. मस्त आहे. आता ही पण घिचा सिल्क मध्येच आहे. हा पूर्ण असा बरगच्च पदर आहे याचा.
आणि ब्लाउज पीस पण बघा याचं असं. अरे वा, हे तर प्रॉपर फंक्शन वाली साडी आहे. म्हणजे ज्यांना युनिक साडी हवी आहे, लाईट वेट हवी आहे, पण सगळे डिझाईन्स कॉमन नको आहेत, अनकॉमन डिझाईन्स म्हणतो ना तसं. आणि ऑल ओव्हर साडीवरती हे असं जरीचं, ही पॉवरलूम साडी आहे. बरं. हा, या घिच्या सिल्कच आहे फॅब्रिक. याला खालच्या बाजूला अशी डबल बॉर्डर आहे, वरच्या बाजूला सिंगल बॉर्डर आहे. सुंदर. काय किंमत आहे या साडीची? 3300. 3300. ओके. आणि याच्यामध्ये हा एक कलर, वा, लव्हेंडर आणि त्याच्यावरती ऑरेंज, हे कॉम्बिनेशन बघा किती मस्त वाटतंय, खूप छान. आता ही परत हँडलूम कॉटन लिनन कॉटन साडी आहे. याच्यावरती हे असे, हे पूर्ण वोव्हन आहे, मध्ये आहे हा ब्लू कलरचा बुट्टा आहे. हो, हे रेशीम आहे ऍक्च्युली. ब्लू कलरचे जे बुट्टे आहेत ना ते रेशीम आहे, बाकी सगळं जर आहे. मस्त. आणि तो पदर आहे पूर्ण, आणि या रेशीम बुट्ट्याच्या याचं कलरचं हे ब्लाउज पीस बघा, डिझायनर ब्लाउज पीस आहे. वा, काय रेंज जाते या साडीची? याची 3800. 3800. बर. सिंगल पीस. हे पण लिनन कॉटनच आहे. याच्यावरती पण जर आणि रेशीम. हा, जर आणि रेशीम. आणि मेन पदरावरती पण तुम्ही रंग बघितले तर ऑरेंज, ब्ल्यू, पिंक, त्यानंतर ग्रीन असे शेड्स यूज केले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही इतर कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाउज ह्याच्यावरती वापरू शकता. आणि कम्प्लीट साडीवर हे अशा बुट्टी मिळणार आहेत तुम्हाला. त्यामुळे पूर्ण प्लेन साडी नसून थोडी युनिक आणि वेगळी साडी आहे. आणि या पण साड्या विथ हँडलूम मार्क. अरे वा. 4000, साधारण 4000 to 4100 अशी रेंज. आता ही आजकाल लमाणी वर्क फार हे झालंय, फेमस झालंय. हँड एम्ब्रॉयडरी. याच्यात जवळपास ना 28 प्रकारचे स्टिच असतात याच्यात. म्हणजे एवढे आपण मोजायला जात नाही, पण असे असतात सिक्वेन्स पण. आणि स्टिचेस किती वेगळे वेगळे प्रकार आहेत. हा पदर आहे याचा. त्याच्यानंतर हे असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दिलंय, त्याला पण बॉर्डर केवढी मोठी दिली आहे स्लीवला, खूप छान आहे. आणि ऑल ओव्हर साडीवरती हे असे. काय रेंज जाते या साडीची? याची 5200. 5200. ऍक्च्युली हे सगळं वर्क आहे ना, आणि केवढं नाजूक काम आहे त्याच्यावरती. आणि हा कलर आहे याच्यात. वा. सो हे बघा, मगाशी त्या साडीवरती काय बुट्टे आहेत ते दाखवता नाही आलेत, पण हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पाना फुलांची बुट्टी अशी बघायला मिळेल. सो हे सगळं ऍक्च्युअल मध्ये स्टिच केलंय. आणि पदर बघा किती हेवी भरलेला आहे. सो त्याच्यावरचं जर काम बघितलं तर हे असं म्हणतो ना 3D काम दिसतं. म्हणजे धागे दोरे दिसतच नाही, तितकं ते नाजूक विविंग केलेलं असतं जवळून. आता ही आहे, ही माहेश्वरी सिल्क कॉटन शिबोरी, स्टिच शिबोरी. स्टिच शिबोरी म्हणजे काय, स्टिच करतात, ते सोडवतात आणि तेवढा भाग अनडाईड राहतो. बरोबर. आणि बाकी सगळा दिसतोय तो डाईड भाग आहे. हे स्टिच शिबोरी आहे. काय रेंज आहे? हँड क्राफ्टेड म्हटलं ना. बरोबर. हा, 4000. येस. याच्यात तुम्हाला मग माझ्याकडे पॅटर्न्स मिळतील. इंडिगो आहे, ब्राऊन आहे. ओ येस. सो पॅटर्न्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही प्रत्येक साडीवर जर बघितलं तर पॅटर्न्स अवेलेबल आहेत. येस. मस्त दिसते ही पण साडी. आता ही आहे, ही पण हँडलूम कॉटन सिल्क. परत याच्यात कलर्स आहेत, पण हा ब्लॅक कलर मी दाखवते तुम्हाला. त्याच्यावरती सिल्वर आणि गोल्डन जरीचं विविंग आहे पूर्ण. ज्याला सोना रुपा असं सोप्या शब्दात म्हटलं जातं, की सोनेरी आणि रुपेरी अशा बुट्टी आहेत त्याच्यावर. आणि वा, पदर पण बघा किती सुंदर आहे. दिस इज व्हेरी नाईस. खूप प्रिटी वाटतं. लाईट वेट आहे साडी. काय रेंज जाते याची? 4500. 4500. येस. याच्यात पण कलर्स मिळतील तुम्हाला. आता ही आहे सिल्क लिनन सिल्क जामदानी. परत जामदानी पदर मस्त. आणि ऑल ओव्हर गोल्डन आणि सिल्वर. गोल्डन याच्यावर एवढं दिसत नाहीये, सिल्वर त्याच्यात थोडंसं मर्ज झालंय, बट दिस इज नाईस. येस. दिसताना खूप छान दिसते. या साडी हा कलर आहे, याच्यावरती दिसेल बघा. याच्यावरती गोल्डन गोल्डन आणि सिल्वर असे दोन बुट्टी आहेत ऑलरेडी त्याच्यावर. मस्त. काय किंमत जाते या साडीची? याची 3200. ओके. आता ही आहे, ही आहे कतान सिल्क कॉटन. म्हणजे 50% सिल्क असतं, 50% कॉटन असतं. ओके.
किती सॉफ्ट आहे साडी, मस्त आहे. आणि मेन ह्याला जे पारंपरिक बॉर्डर दिलेली असते ना तशी थोडी रेप्लिका करणारी बॉर्डर आहे. मस्त बनारसी पल्लू आहे त्याचा पूर्ण. ओ येस. सो अगेन हे बघा, हे लग्न सराईसाठी छान आहे. लग्न सराईसाठी म्हणजे माझ्याकडून ना अगदी घरातल्या जवळच्या म्हणजे अगदी नंदा भावजा यांना देण्यासाठी या साड्या खूप घेतात. याची 5500 आहे रेंज. आणि याचं ब्लाउज पीस पण इतकं डिझायनर आहे, पूर्ण भरलेलं ब्लाउज पीस. म्हणजे हे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही साडीवरती यूज करू शकता. मस्त. आता ही आहेत, ही पण कतान सिल्क कॉटनच आहे. याला ऑल ओव्हर असं इम्बॉसिंग आहे. हे याला इम्बॉसिंग असं म्हणतात. पूर्ण विविंग आहे. या साड्या विथ हँडलूम मार्क आहेत. याच्यात माझ्याकडे तुम्हाला 3 ते 4 कलर्स अजून मिळतील. खूप सुंदर आहे हे. आणि याचा पदर आपण प्रेक्षकांना दाखवूयात. तोही खूप छान पद्धतीने भरलेला आहे पूर्ण. हा बघा किती मस्त वाटतोय हा. सो कोणाकडे लग्न आहे आणि त्यांना गिफ्ट म्हणून द्यायचा विचार करत असाल तर अशा साड्या गिफ्ट करू शकता. स्वतःसाठी पण, कारण खूप छान आहे ती साडी. म्हणजे लग्नासाठी एकदम आयडियल. आणि मेन म्हणजे ना सॉफ्ट आहे. नेसल्यानंतर असं हे नाही होणार की इरिटेशन नाही होणार. आता ही मसलीन जामदानीचे माझ्याकडे बरेच प्रकार आहेत. त्याच्यावरती डिजिटल प्रिंट केलंय. अच्छा, हे डिजिटल प्रिंट. ओके. जामदानी एकदम बेबी पिंक, लाईट पिंक कलर आहे. हा बुटीक पीस. वाव, मस्त. आणि हा पदर आहे याचा. काय रेंज जाते या साडीची? 4000. दिस इज प्रिटी. मस्त आहे हे. थोडीशी ट्रेंडी आणि कॉर्पोरेट गोईंग जे असतात ना त्यांना असं जरी वगैरे नको असेल तर त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. ही पण सिल्क कॉटन हँडलूमच आहे. ही पण जामदानीच आहे परत. थोडस ही पार्टी वेअर म्हणजे रात्रीच्या फंक्शन साठी आयडियल आहे. सिक्वेन्स वर्क आहे पूर्ण. आणि पदर बघा किती बोल्ड डिझाईन आहे, पण छान दिसतात या पण साड्या नेसल्यावर. हे ऍक्च्युली आय थिंक गुजराती पद्धतीने नेसली ना तर तो पदर एकदम उठून दिसू शकतोय. मस्त. आणि बॉर्डर एकदम छोटीशी छान नाजूक बॉर्डर आहे. आणि रेशीमची बॉर्डर आहे. आणि ब्लाउज पीस आहे हे परत हे असं डिझाईन. अच्छा, हे कॉन्ट्रास्ट मध्ये. मस्त. हे पण अगेन सिंगल असे ब्लाउज वरती काही डिझाईन जास्त नसेल तर अगेन त्या ब्लाउज तुम्ही अजून साड्यांवरती युज करू शकता. आता ही नॉईल सिल्क आहे. नॉईल या फॅब्रिकला नॉईल असं म्हणतात. ही थोडी ट्रान्सपरंट असते. ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे, पण पूर्ण साडीवरती अशी मशीन. हा पदर आहे याचा, त्याच्यावर सिक्वेन्स वर्क एम्ब्रॉयडरी असं आहे. आणि ऑल ओव्हर साडीवरती हे असे छोटे छोटे बुट्टे आहेत. ही पण एकदम लाईट वेट आहे साडी. मस्त आहे. काय रेंज आहे या साडीची? याची 4000. ही तसर सिल्क, एकदम लाईट वेट तसर सिल्क. तसरच कलर आहे, त्याच्यावरती ग्रीन कलरचा रेशमचा बुट्टा आहे. आणि हा जामदानी, परत जामदानी पदरच आहे. हा मस्त वाटते ना ही पण साडी. एकदम लाईट वेट. आता तुम्हाला ती स्टिफ वाटेल, पण वॉश केल्यानंतर ती. ही विदाउट ब्लाउज पीस आहे. अच्छा, बरं. काय रेंज आहे? गोल्डन आणि रेशम. ही 4500. येस, मस्त. आता ही प्रिंटेड प्युअर सिल्क आहे. प्रिंटेड म्हणजे ब्लॉक प्रिंट थोडक्यात. या साड्या माझ्याकडे खूप जातात साड्या. याची रेंज आहे 5800. हे कॉम्बिनेशन तर एकदम हिट आहे. म्हणजे मस्टर्ड ब्लॅक कॉम्बिनेशन म्हणता येईल. हे खूप कॉम्बिनेशन छान आहे. आणि ह्याच्यातच एक आत्ता माझ्याकडे 2च पीस आहेत, पण आता आज उद्यामध्ये येतील पीस. आत्ता 2च पीस अवेलेबल आहेत माझ्याकडे. आता ह्या सिल्क मध्ये आणि यामध्ये थोडा फरक आहे. थोडस रफ आहे. हे एकदम सॉफ्ट आहे. हो, मी ते म्हणणारच होते. आता एकदम सॉफ्ट आहे सिल्क. मस्त. काय किंमत म्हणाला? 5800. ओके. आता ही आहे क्रॅक बाटिक आणि हँड बाटिक. हा पदर आहे पूर्ण बाटिक, हँड बाटिक केलंय. बॉडी आहे ती पूर्ण क्रॅक बाटिक. खादी सिल्क आहे फॅब्रिक. एकदम लाईट वेट आहे. खादी सिल्क मध्ये आहे. दोन्ही बॉर्डर्स, ही बॉडी आणि पदर पूर्ण बाटिकचा. केवढा तरी पदर आहे. पदर बघा किती छान भरलेला आहे. हे खूप कमाल वाटतंय ना. युनिक आहे. आणि मेन अशा रंगाचा जर पदर असेल तर किती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज याच्यावर स्टाईल करू शकतो ना. येस. आणि याच्यामध्ये हा एक कलर आहे, सँडल कलर. ओ, दिस इज नाईस. सो हे बघा, ही पण एक साडी तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होईल. खादी, व्हेरी नाईस. आणि ही नेसल्यानंतर पण खूप सुंदर दिसेल. मस्त वाटतं ऍक्च्युली. खूपच कमाल आहे हे. व्हेरी नाईस. काय रेंज म्हणाला? 6100. अगेन सॉफ्ट इतक्या आहेत ना. सॉफ्ट. ही दुपियन सिल्क.
दुपियन सिल्क. ओके. म्हणजे ट्रेडिशनल नाही पण जरी काठ असं, बॉर्डर्स थोड्या ब्रॉड आहेत पण एकदम ब्राईट कलर आहे, कॉम्बिनेशन ग्रीन विथ राणी पिंक. मस्त आहे हे पण. सो टिपिकल ज्यांना जरीच्या साड्या हव्यात पण नेसल्यानंतर लाईट वेट वाटल्या पाहिजेत त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे. काय रेंज जाते? 6700. 6700. आणि लास्ट ही आहे मटका सिल्क. मटका सिल्क मार्क आहे. ओ येस. सो ताईंकडे हँडलूम मार्क जसं होतं तसं सिल्क मार्क. सो सिल्क मार्क हे ऑथेंटिकेट करतं की कम्प्लीट जी साडी आहे ती सिल्क पासून तयार करण्यात आलेली आहे. सो हे खूप महत्वाचं आहे की सिल्क मार्क किंवा तर हँडलूम मार्क जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्या इथल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, सो ते खूप गरजेचं ठरतं. प्रोडक्टची ऑथेंटिसिटी त्यावरनं लक्षात येते. बऱ्याचदा लोक म्हणतात आम्ही प्युअर सिल्कची साडी वापरतो, पण ती प्युअर सिल्कची नसते. द रिझन इज की त्याच्यावरती सिल्क मार्क नसतं. सिल्क मार्क असेल तरच ती साडी विकत घ्या, तरच त्याचा फायदा तुम्हाला होईल. बिकॉज सिल्कच्या साड्या ऍक्च्युअली वर्षानुवर्ष टिकतात आणि ते खराब लवकर होत नाहीत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट असल्यासारखं आहे सध्या सिल्कच्या साड्या घेणं म्हणजे. आणि याच्यावरती हे साडीचं बॉडीचं फॅब्रिक हे मटका सिल्क, याला मटका सिल्क असं म्हणतात. एकदम सॉफ्ट, त्याच्यावरती शिवोरी टाय डाय केलेलं आहे. हो, हलकं तुम्हाला असं येलो शेड दिसत असेल त्याच्यावरती. आणि पदर जो आहे तो मस्लिनचा आहे. हा ट्रान्सपरंट आहे बघा पदर. हा, हे ट्रान्सपरंट पदर आहे मस्त. आणि जामदानी आणि ब्लाउज पीस आहे ते परत मटकाच दिलेलं आहे. वा, सुंदर. काय रेंज जाते याची? 6900. आणि हा कलर आहे याच्यात. ओ, दिस इज प्रिटी. ब्ल्यू अँड व्हाईट. सो ज्यांना इंडिगो किंवा ब्ल्यू कलर आवडतो त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. सो साडीचा पदर हे अशा पद्धतीने असणार आहे आणि साडी कम्प्लीट ही अशा पद्धतीने असेल. मस्त, खूप सुंदर कलेक्शन आहे. बरं, ताईंकडे सगळ्यात म्हणजे हायर रेंज म्हटलं ना 7000, तर ही त्या रेंजची आहे. 800 पासून 7000 पर्यंत. वा. सो 8000 ते 7000च्या रेंजच्या साड्या एकाच हाताखाली अवेलेबल करून देणं आणि सगळे बुटीक पीसेस जे इतर मार्केटमध्ये इझिली मिळणार नाहीत, तर त्याचं कलेक्शन तुम्हाला वेश या स्टोर मध्ये बघायला मिळणार आहे. अश्विनी ताई या ब्रँडला चालवत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे बुटीक मध्ये साड्यांव्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे कुर्तीज आहेत आणि ड्रेसेस आहेत का? नाही, कुर्तीज आणि इंडो वेस्टर्न वन पीस. आता हे पण बघा बुटीक पीस आहे सगळा. ओ येस. खाली असं म्हणजे हा सिंगल पीस सिंगल कलर. अच्छा, ओके. कलर्स अवेलेबल मिळणार नाहीत, ओनली कुर्तीज आणि वन पीस. सो हे बघा, हे कुर्तीज आणि वन पीसेस अवेलेबल आहेत त्यांच्याकडे पण. सो इन केस तुम्ही साडीच्या खरेदीला येत असाल तर मग तुम्ही असे वन पीसेस सुद्धा स्वतःसाठी घेऊन जाऊ शकता. आम्ही वन पीसेस आता एवढं मोठं कलेक्शन नाही दाखवत आहोत, पण बऱ्यापैकी कलेक्शन त्यांच्या स्टोर मध्ये अवेलेबल आहे. आणि कलेक्शन पाहण्यासाठी तुम्हाला स्टोरला यावं लागणार आहे. ऍड्रेस तर मी सांगेनच, पण त्याआधी ताई स्टोरला भेट द्यायची असेल तर वर्किंग आवर्स म्हणजे किती ते किती वाजेपासून आपलं स्टोर सुरू होतं, किती वाजेपर्यंत चालू असतं? मंडे टू सॅटरडे 10:30 to 2 PM आणि 4 to 8 PM. आणि संडे बाय अपॉइंटमेंट. संडे बाय अपॉइंटमेंट. आणि ज्यांना घर बसल्या शॉपिंग करायचे त्यांच्यासाठी ऑनलाईन म्हणजे त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचा, म्हणजे जर काही सिलेक्ट केलं असेल तर. अदरवाईज मी व्हॉट्सअप कॅटलॉग पाठवीन, त्याच्यातनं सिलेक्ट करून प्री पेमेंटनीच ऑर्डर बुक होते. सीओडी नाही. बरं, सीओडी नाही. शिपिंग वर्ल्ड वाईड विथ ऍक्च्युअल शिपिंग चार्जेस, जे काही शिपिंग चार्जेस आहेत ते. बरं, तर मंडळी त्यांचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब तिन्ही प्लॅटफॉर्म्स वरती त्यांचं कलेक्शन अवेलेबल आहे. व्हॉट्सअपचा नंबर मी स्क्रीनवर देते, ज्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ताईंना संपर्क साधा. आणि मुद्द्याचा, आता इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचे ते सांगते. आता आम्ही आहोत पुण्यात. एक्झॅक्टली कुठे तर भांडारकर रोड. भांडारकर रोडवर आल्यानंतर कोणालाही तुम्ही इथे श्री दत्तगुरु मंदिर विचारा. गुरुदेव दत्त मंदिर आहे, तर मंदिराच्या अगदी अपोजिट साईडला वेश लिहिलेलं तुम्हाला इझिली दिसेल. स्टोअरचं तुम्ही बाहेरचं पिक्चर मगाशी पाहिलंच असेल. आणि एक महत्वाचं म्हणजे इथे कमला नेहरू पार्क. हा, कमला नेहरू पार्क आहे. सो जे पुणेकर आहेत त्यांना खूप इझिली लँडमार्क माहिती आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही इथे येताय तेव्हा तुम्हाला गुगल मॅप्सची जर लिंक हवी आहे तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपला हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या गुगल मॅप्सची लिंक मी देते. त्याच्यावर क्लिक करा. इझिली त्यांचं लोकेशन ऍक्सेसेबल आहे. खूप सोप्या पद्धतीने यायला तुम्हाला सोयीस्कर पडेल. आणखीन एक इझी लँडमार्क देते, काटाकीर मिसळ आहे. त्या रोडवरती स्ट्रेट यायचंय अगदी तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावरती. त्यामुळे खूप इझी लँडमार्क्स मी तुम्हाला दिलेले आहेत. इझिली तुम्ही इथे खरेदीला येऊ शकता. थँक्यू सो मच ताई, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. आणि तुम्हाला भेटून खूप आवडलंय, तुमचं कलेक्शन खूप मला आवडलंय, प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडलं असेल. तर तुम्हा सगळ्यांचे सुद्धा खूप आभार. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय. कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा कलेक्शन कसं वाटलं आणि बाकीचे डिटेल्स सुद्धा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.